नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच एम कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सरचे स्वागत आहे. आज आपण फायनल अकाउंटचं फर्स्ट नंबर एक्झाम्पल देखील पाहणार आहोत. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ भरद्वाज अँड सन्स प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. म्हणजे आपल्याला 3 अकाउंट बनवायला सांगितलेले आहेत. पहिला अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा आहे बॅलन्स शीट. बरोबर. मग आन्सरमध्ये सोडवत असताना एकदम वरती टॉपला इन द बुक्स ऑफ भरद्वाज अँड सन्स असं आपल्याला लिहावं लागतं. त्याच्या खाली फर्स्ट नंबर द्यायला आपल्याला अकाउंट ओपन करावा लागतो, ट्रेडिंग अकाउंट. त्याची लेफ्ट हँड साईड असते डेबिट, राईट हँड साईड असते क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला पर्टिक्युलर आणि 2 अमाऊंटची कॉलम त्याकडे आकायचे असतात, एक इनरचा आणि एक आउटरचा. राईट हँड साईडला सेम पर्टिक्युलर, एक इनरचा त्याकडे कॉलम आणि एक आउटरचा. हा झाला पहिला त्याकडे अकाउंट. दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सेम ट्रेडिंग अकाउंट सारखाच ओपन करायचं आहे. लेफ्ट हँड साईड डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. लेफ्ट हँड साईडला 3 त्याकडे कॉलम, पर्टिक्युलर, इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि आउटरचा त्याकडे अमाऊंटचा कॉलम. राईट हँड साईडला पर्टिक्युलर, इनरचा अमाऊंटचा कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम. तिसरा आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, त्याला पण 2 त्याकडे कॉलम आकायचे, इनरचा अमाऊंटचा कॉलम, आउटरचा अमाऊंटचा कॉलम. राईट हँड साईड ॲसेट, त्याला इनरचा एक अमाऊंटचा कॉलम आणि आउटरचा अमाऊंटचा कॉलम. अशा प्रकारे तुम्हाला इन्फॉर्मेशन त्याकडे अकाउंटची मी दिलेली आहे. बरोबर. आता आपण सोडवायला त्याकडे सुरुवात करणार आहोत. आता 2 त्याकडे पार्टनर्स आहेत, भरद्वाज अँड सन्स. ओके. आता आपण एक्झाम्पल त्याकडे सोडवायला सुरुवात करूया. हे एक्झाम्पलमध्ये एकच ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ते आपण ॲडजस्टमेंट नंतर त्याकडे पाहणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. बरोबर. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31st March 2019. तुम्हाला डेबिट बॅलन्सेस अँड क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहेत. बरोबर. ट्रायल बॅलन्स टॅली 4,50,000 झालेला आहे. आता आपण अकाउंटचं त्याकडे पोस्टिंग करूया. बरोबर. कारण की एकच ॲडजस्टमेंट आहे, ती पण क्लोजिंग स्टॉकची आहे. आता पहिला अकाउंट दिलेला आहे तुम्हाला डेबिट. आपण बॅलन्सेस त्याकडे पाहूया. सुरुवातीला रॉयल्टीज. बरोबर. आता रॉयल्टीज हा कोणता त्याकडे एक्सपेंडिचर आहे? डायरेक्ट. बरोबर. म्हणून त्याला आपण क्रेडिट अकाउंटच्या डेबिट साईडला त्याकडे पोस्ट करायचं आहे. बरोबर. रॉयल्टीजची अमाऊंट आहे 4,000. डायरेक्ट आउटर त्याकडे कॉलम मध्ये घ्यायची आहे. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स. ही ड्रॉइंग आपण कॅपिटल मधून लेस करतो, त्याच्यामुळे आता आपल्याला कॅपिटलची अमाऊंट अगोदर घ्यावी लागणार आहे क्रेडिट बॅलन्स मधून. तर कॅपिटल आहे 2,50,000. आपण कॅपिटल कुठे घेतो? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग या ठिकाणी आपण कॅपिटल त्याकडे घ्यायचं आणि कॅपिटलची अमाऊंट आपण इनरला घ्यायची 2,50,000 इनरला घ्यायची. त्याच्यामधून आताही तुम्हाला मी सांगितलं ड्रॉइंग 10,000 आहे, तर ते लेस करायचं. मायनस करून त्याकडे किती येणार? 2,40,000 त्याकडे येणार. त्याच्यानंतर वेजेस हा डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. वेजेस अमाऊंट आहे 6,000. नेक्स्ट आहे परचेसेस. आता परचेसेस हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा. परचेसेस. आता परचेसेस रिटर्न दिलेला असल्यामुळे आपल्याला त्याची अमाऊंट इनरला घ्यावा लागेल 71,000. मग परचेसेस 71,000 इनरला. आणि राईट साईडला तुम्हाला क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे 3,000. परचेस रिटर्न आहे ते, तर परचेस रिटर्न आपण लेस करतो 3,000. मग आपण त्यातून लेस करायचं रिटर्न. आउटरला त्याकडे किती आले? 68,000. बरोबर. त्याच्यानंतर पुढे कॅश दिलेला आहे 10,000. आता कॅश आपण कुठे घेतो? कॅश आपले ॲसेट आहे, म्हणजे ॲसेट साईडला आपण कॅश घ्यायचं. कॅश आहे 10,000. डायरेक्ट आउटरला देखील घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न आपण सेल्स मधून लेस करतो,
आता सेल्सचा देखील बॅलन्स पाहूया क्रेडिट बॅलन्सेस मधून. सेल्स आहे 81,000. सेल्स आपण कुठे घेतो तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सेल्सची मेन अमाऊंट आहे 81,000, इनरला घ्यायची 81,000 आणि सेल्स रिटर्न आहे 5,000. तो लेस करायचा, रिटर्न आहे म्हणून तो लेस करायचा 5,000. आता आउटरला 76,000 द्यायला येणार, बरोबर. नेक्स्ट आहे बँक. आता बँकेचा बॅलन्स आपण कुठे घेतो ऍसेट साईडला. मग ऍसेट साईडला बँकेचा द्यायला बॅलन्स घ्यायचा. बँक आहे 40,000. नेक्स्ट आहे इन्शुरन्स. इन्शुरन्स हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. इन्शुरन्स आहे 1,000. डायरेक्ट आउटरला देखील घ्यायचा आहे. नेक्स्ट फर्निचर काय आहे ऍसेट साईडला पोस्ट करायचं. फर्निचर 34,000. नेक्स्ट आहे बिल्डिंग ऍसेट आहे. ऍसेट साईडला अमाऊंट आहे 1,20,000. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स ऍसेट आहे. ऍसेट साईडला सन्ड्री डेटर्स 1 लाख. नेक्स्ट आहे बॅड डेट्स. आता बॅड डेट्स म्हणजे बुडीत कर्ज निधी, म्हणजे हा इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बॅड डेट्स 1,000. नेक्स्ट आहे सन्ड्री एक्सपेन्सेस. हा देखील इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सन्ड्री एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. सन्ड्री एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 3,000. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. हा देखील इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 2,000. नेक्स्ट ओपनिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉकचं एका ठिकाणी पोस्टिंग करायचं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक टोटल अमाऊंट आहे 24,000. नेक्स्ट आहे कॅरेज आउटवर्ड. आता याच्यामध्ये नुसतं कॅरेज दिलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. कॅरेज इनवर्ड दिलं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आणि कॅरेज आउटवर्ड दिलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, तर कॅरेज आउटवर्ड दिले तर कुठे घेणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज आउटवर्ड 1,600. नेक्स्ट रेंट इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. रेंट 1,000. नेक्स्ट कॅरेज इनवर्ड. आता कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅरेज इनवर्ड अमाऊंट आहे 400. नेक्स्ट सॅलरीज इनडायरेक्ट एक्सपेंडिचर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. सॅलरीज 16,000. नेक्स्ट आता हे डेबिट बॅलन्स झालं. आता क्रेडिट बॅलन्स दिलेले आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स आपली लायबिलिटी आहे लायबिलिटी साईडला. तिथे कॅपिटलला जागा सोडायची. सन्ड्री क्रेडिटर्स 56,000 आउटरला. नेक्स्ट सेल्स झालेला आहे. त्याच्यानंतर परचेस रिटर्न
परचेस रिटर्न पण झालेला आहे, कॅपिटल पण झालेला आपण घेतलेला आहे, बिल्स पेएबल लायबिलिटी आपली लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 20,000, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, बँक ओव्हरड्राफ्ट 40,000. अशा प्रकारे क्रेडिट बॅलन्सेस पण आपण पोस्ट केलेले आहेत. आता आपण ट्रायल बॅलन्स सर्व आपण पोस्ट करून घेतलेला आहे. आता आपण ऍडजस्टमेंट देखील पाहूया. ऍडजस्टमेंट आपल्याला एकच दिलेली एक्झाम्पल 1 मध्ये क्लोजिंग स्टॉक. आता क्लोजिंग स्टॉक दोन ठिकाणी घ्यायचा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक आहे 54,000 आणि सेकंड इफेक्ट आहे बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 54,000. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये एकच ऍडजस्टमेंट दिलेली आहे, बरोबर. आता सेकंड एक्झाम्पल पासून जास्त ऍडजस्टमेंटचा आपण एक्झाम्पल पाहूया. हे फर्स्ट एक्झाम्पल असल्यामुळे आपल्याला ही इझी एक्झाम्पल दिलेला आहे. आता आपण ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलं, ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण क्लोज करूया. आता एक्झाम्पल त्या ठिकाणी क्लोज करत असताना सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, त्याचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ट्रान्सफर करायचा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा, याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईड ट्रान्सफर करायचा आणि नंतर बॅलन्स शीट टॅली होते. लायबिलिटी साईडची आणि ऍसेट साईडची बेरीज किंवा सम इक्वल आली पाहिजे, तेव्हा आपले एक्झाम्पल टॅली होते. आता आपण एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडवूया. आता आपण क्लोज करूया. आता कोणती साईड एक्सेस आहे ते पाहायचं अंदाजे. आता इकडे दोन अमाऊंट आहे 76,000 54,000. आता डेबिट साईडला 24,000 68,000 4,000 6,400. आता आपल्याला लक्ष देते कोणती साईड एक्सेस आहे तर क्रेडिट साईड एक्सेस आहे, त्याची आपण बेरीज करायची. आता जी साईड एक्सेस असेल त्याची आपण बेरीज तयारी करून घ्यायचं आहे. आता क्रेडिट साईड एक्सेस आहे त्याची आपण बेरीज करूया. 1,30,000 अपोजिट साईडला मांडायचं 1,30,000 आहे, बरोबर. आता 1,30,000 क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे, आपण अपोजिट साईडला मांडून घेतलेली आहे. आता या अमाऊंट मधून या सर्व अमाऊंट त्या ठिकाणी लेस करायच्या, बरोबर. आता ह्याचा आपण बाजूला त्या ठिकाणी बेरीज तयार करूया. एक 1,02,400 मग 1,30,000 मधून 1,02,400 लेस करायचं. $27,600 बरोबर. 27,600 आपला ग्रॉस प्रॉफिट निघणार आहे. मग या ठिकाणी तो लिहायचा 7,600 हा आपला काय निघाला ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आपण काय केलं, ह्या 1,30,000 मधून ह्या वरच्या अमाऊंट लेस केला. 27,600 काय मिळाला आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळालेला आहे. ते हेडिंग द्यायचं टू जीपी मीन्स ग्रॉस प्रॉफिट. आता हा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा ग्रॉस प्रॉफिट आहे, मग आपण काय करणार इन्कमच्याच बाजूला घेणार. आता ही एक्सपेंडिचर साइड आहे, ही इन्कम साइड आहे. मग हा ग्रॉस प्रॉफिट राईट हँड साइडला जाणार या ठिकाणी बाय जीपी 27,600 या ठिकाणी घेतला, बरोबर. आता त्याचा बॅलन्स आपण इथे घेतलेला आहे. आता कोणती साइड मोठी आहे ते पाहायचं. आता इकडे 27,600 आहे, इकडे बघा 1 2 3 3 3 6 7 8 9 9 10 10 5 15 15 10 25 25,700 आसपास जाते, बरोबर. आता डेबिट साइड 25,700 आणि क्रेडिट साइड 27,700 म्हणजे आता एक्सेस आहे. पण ह्याची पण आता बेरीज करायची म्हणजे हा
घ्यायचं बरोबर. आता पॅरलल टाईपने क्लोजिंगच्या रेषा वाढायच्या 27600 अपोजिट साइडला किती आलं होतं काउंटिंग 25600 म्हणजे 25600 आले होते. 27600 मधून 25700 गेले म्हणजे किती 2000. हा काय मिळाला आपल्याला नेट प्रॉफिट एनपी. एनपी मीन्स नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आपल्याला 2000 त्या ठिकाणी मिळालेला आहे. याला पण ट्रान्सफर करायचा ना ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता नेट प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे बरोबर. आता नेट प्रॉफिट मिळाला आहे म्हणल्यावर आता तो काय करणार आपण कॅपिटल मध्ये ऍड करणार. मग या ठिकाणी आपण लायबिलिटी साइडला जाऊन ऍड करायचं एनपी. एनपी किती मिळाला आपल्याला 2000. आता आउटर लिहायचे त्या ठिकाणी बेरीज करायची आहे. टू 2,42,000 आउटरला येणार बरोबर. 2,42,000 आउटरला येणार. आता आपण काय करूया बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि ऍसेट साइड याची आपण बेरीज करूया. दोन्ही सेम आलं तर एक्झाम्पल त्या ठिकाणी टॅली होणार. ऍसेट साइडची अगोदर तयारी करूया. $3,58,000 ऍसेटची बेरीज आलेली आहे. आता ऍसेटची आपण करूया सॉरी लायबिलिटीचे डिझाइन करूया. लायबिलिटी साइडची पण बेरीज 3,58,000 आलेली आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल टॅली झालेलं आहे. आता आपण एक्झाम्पल त्या ठिकाणी पाहत असताना सुरुवातीला आपण काय केलं ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी पाहिला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पण आपण आयटम त्या ठिकाणी पोस्ट केले. क्रेडिटला पण त्या ठिकाणी पोस्ट केले. त्यानंतर एक्सेस त्या ठिकाणी साइड कुठली आहे ते पाहिलं तर क्रेडिट साइड त्या ठिकाणी आपल्याला भेटली. तर आपण 1,30,000 त्याची बेरीज झाली. आपण अपोजिटला मांडली आणि या 1,30,000 मधून आपण ह्या डेबिटच्या अमाऊंट त्या ठिकाणी लेस केल्या 27,600 म्हणजे 27,600 आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळाला. हा आपण ट्रान्सफर केला. हा प्रॉफिट आहे म्हणून आपण इन्कम साइडला ट्रान्सफर केला बरोबर. राईट हँड साइड ही इन्कमची असते आणि ही एक्सपेंडिचर देखील असते बरोबर. म्हणून या ठिकाणी आपण बाय ग्रॉस प्रॉफिट 27,700 घेतला. आता ह्या देखील अकाउंटचं क्लोजिंग करताना आपण कोणती साइड मोठी आहे म्हणजे एक्सेस आहे ते पाहिलं तर क्रेडिट साइड एक्सेस होती. त्याची बेरीज 27,700 घेतली. अपोजिट साइडला मांडली. या 27,700 मधून इथून वरती सर्व अमाऊंट लेस केल्या 2,000 आपल्याला एनपी मिळाला म्हणजे नेट प्रॉफिट मिळाला. तो आपण प्रॉफिट मिळाला आपल्याला एनपी म्हणून तो आपण कॅपिटल मध्ये ट्रान्सफर केला. मग हा एनपी कॅपिटल आपण लायबिलिटी साइडला घेतलेला आहे तिथं आपण एनपी ऍड केला. पहिलं कॅपिटल होतं ड्रॉइंग लेस करून 2,40,000 त्याच्यामध्ये आपण एनपी 2,000 ऍड केला. आउटरला 2,42,000 म्हणजे 2,42,000 कॅपिटल आला आपलं टोटल. नंतर आपण बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साइडची बेरीज आणि ऍसेट साइडची बेरीज सेम आली पाहिजे तर आपलं एक्झाम्पल टॅली होतं किंवा बरोबर येतं. तर आपण ऍसेट साइडची पण बेरीज केली 3,58,000 आलेली आहे आणि लायबिलिटी साइडची पण बेरीज केल्यावर 3,58,000 आलेली आहे. अशा प्रकारे एक्झाम्पल हे इझी होतं. फर्स्ट एक्झाम्पल हे आपलं टॅली झालेलं आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.